कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, माझ्याच घरात मला परक्यासारखं वाटतंय ग, अगदी अनोळखी असल्यासारखं। एवढं सगळं बदलेल असं वाटलं नव्हतं। निशी, गोवी या घरात येला ना तेव्हा अनोळखी होता आणि आता या घरचाच झाला बघ। आणि अगं तू तर या घरची लेक असस, सगळा पूर्वीसारखा होईल बघ लवकरच। लाकडं कोणी तोडल्या? शिणू, ए शिणू, बाहेर लवकर। शिणू, हा हा बंधू, काय आलं? काय रे, तुका काय वाटतं? तू काय केला तर दादाचा राग कमी होत? मग बंधू मामा, मला माहितीये माझी खूप मोठी चूक झाली, पण दादा मामाचा राग घालवण्यासाठी मी काही करेन। तुका माहित आहे मा, लाकडं मी तोडता येता? हो, मग कशा गोगात मेहनत? पण बंधू मामा, मी कुठे काय केलंय? मग ही लाकडं काय आपोआप तुटली? नाही अरे, मी नाही काय केलंय। मग कुणी केल्या? एवढी लाकडं कोण फोडणार? कदाचित नीरज। बंधू मामा, अरे नीरजनेच केलं असणार आहे। अरे हा काय, पाणी तर सगळं भरलेलं असा। उमा पण ना सगळी कामा करतला, पण एका शब्दान बोलूचा नाही। उमा, ओ उमा, उमा, ओ उमा, काय काय झालं? काय गप राव रे। उमा, काय गो, सगळी पिंपा भरलस, मग मगाशीच किती नाही सांगितलं माका? पण मी पिंपात पाणी नाही भरले द्यायचे। तू नाही भरलस, मग कोणी भरल्यान? मी भरलेत पिंप। आजी, तुमच्यासाठी गरम पाणी सुद्धा आणलंय। तुमचा पाय दुखतोय ना? खरं तर मी बादली आत ठेवली असती बाथरूम मध्ये, पण तिकडे माझ्यासाठी लक्ष्मण रेखा आहे ना, सो मी जाऊ नाही शकत। आणि ती कायमच रावताली। आणि आता किती सारासारी केलास ना तरी दादाचो आणि या घराचा जो अपमान झालेलो हा, त्याची भरपाई नाही होणार। हो, पण ती भरपाई करण्यासाठी मी अग्निपरीक्षा सुद्धा द्यायला तयार आहे। चल, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।